महाराष्ट्रात दोन गुरुजी होऊन गेले. एक साने गुरुजी आणि दुसरे सदाशिव महादेव गोळवळकर गुरुजी. दुर्दैवाने आजचा महाराष्ट्र हा सदाशिव महादेव गोळवळकर गुरुजी यांच्या रस्त्याने चाललेला आहे. म्हणजे आज सुद्धा मी भगतसिंग जेव्हा वाचतो तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की वयाच्या 22व्या 23व्या वर्षी हा माणूस एवढा मोठा तत्ववेत्ता कसा होऊन गेला. म्हणजे प्लेटो, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस हे पण त्याने वाचलं होतं, वेद वाचले होते, उपनिषद वाचलेले होते. फडक्यांनी असं लिहिलेलं आहे, फडक्यांच्या राजकीय यती फडक्यांनी, की सावरकरांचा फॅसिझम हा हिटलरच्या फॅसिझमची स्वस्त आवृत्ती होती. ॲब्सोल्युटली फॅसिस्ट. सर्व माझे सहकारी, सन्माननीय वक्ते आणि आपण सगळे मान्यवर, सुरुवातीला मी साने गुरुजींना अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. या निमित्ताने हा विषय जो होता, माझी शाळा, माझी भाषा, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मी तुमच्या समोर जो उभा आहे ते माझी शाळा आणि माझी भाषा हे माझं आत्मचरित्र आहे असं मला स्वतःला वाटतं. याचं कारण असं आहे, मी जेव्हा 2008 माझं मॅट्रिकपर्यंत आत्मचरित्राचा भाग लिहिला, त्याच्यामध्ये माझी शाळा आणि माझे शिक्षक आणि मराठी भाषा, पण मराठीच्या बरोबर संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषा आणि मराठी यांचा जो माझ्या बऱ्या वाईट व्यक्तिमत्वावर जो प्रभाव झाला किंवा जो परिणाम झाला, त्याचं एक फार मोठं उत्तरदायित्व माझ्या आयुष्यामध्ये आहे. म्हणजे असं की अत्यंत लहान शाळा होती, नवभारत विद्यालय, परेड, भोयवाडा पोलीस स्टेशनच्या समोर. आणि ते शाळेमध्ये पहिली मुंबईतली शाळा अशी असेल की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता होती. कुठलाही धार्मिक सण, ज्याला रिलिजियस फेस्टिवल असं आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, असा कोणताही धार्मिक सण त्या ठिकाणी पण साजरा होत नसे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, गांधी जयंती, आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन, टिळक पुण्यतिथी, हे सगळे असे कार्यक्रम हे अ, धर्मनिरपेक्ष होते. आता मी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा का काढतो? सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की आपण ते 4 वक्ते जे बोलले त्यांच्या प्रत्येक वाक्याशी, त्यांच्या भूमिकेशी, त्याच्या प्रत्येक विधानाशी मी सहमत आहे. आणि त्यामुळे मी ते जे बोलले त्याच्यावर दुरान्वये सुद्धा अ, उपस्थित करत नाही मुद्दा, किंवा त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही की त्याच्यावर मी पूर्णपणे त्यांच्याशी सहमत असल्यामुळे तो काय माझ्या अध्यक्षीय भाषणाचा किंवा शेवटच्या समारोहाचा विषय असू शकत नाही. आता 7 वाजून 50 मिनिटं झालेले आहेत. साधारणपणे एक 10 ते 12 मिनिटं मी बोलू इच्छितो. कदाचित 15 मिनिटं होतील, नॉट मोर दॅन 15 मिनिट्स. मला असं वाटतं की साने गुरुजींचा विचार करत असताना ही साधारणपणे 12व्या-13व्या शतकामध्ये संतांची चळवळ जी झाली, त्याचं एक उत्कृष्ट पुस्तक गंबा सरदारांनी लिहिलेलं आहे. महाराष्ट्रातील संतांच्या सामाजिक भूमिके, सामाजिक फलश्रुती, संत साहित्याची सामाजिक फलश्रुती, हे पुस्तक मी परत हल्ली वाचलं आणि मला असं वाटतं त्याच्यात त्यांनी 5 संत घेतलेले आहेत. ज्ञानेश्वर, तुकाराम, त्याच्यानंतर नामदेव, रामदास आणि एकनाथ, असे 5 संत घेतलेले आहेत. म्हणजे निवडक संत. आणखी खूप संत महाराष्ट्रात झाले, चोखामेळा वगैरे, त्याच्यावर पण त्यांनी लेख लिहिलेला आहे. पण त्या परंपरेमध्ये बसणारा त्याच्यानंतरचा ऋणार्थाने संत नसलेला माणूस आणि विभूती म्हणजे साने गुरुजी, असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. याचं कारण असं आहे की या महनीय वक्त्याने जे मुद्दे मांडले त्यांच्या स्पर्श न करता साने गुरुजींच्या विषयी सांगायचं म्हणजे की साने गुरुजीने एक धर्माची नवीन व्याख्या केली. म्हणजे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे साने गुरुजींच्या संबंध विचारसरणीचा, त्यांच्या व्यक्तिगत
आचरणाचा, त्यांच्या एकूण तत्वज्ञानाचा, त्यांच्या एकूणच ध्येयवादाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर तो प्रेम असा आहे. आता प्रेम ही एक शाश्वत कल्पना आहे, एक शाश्वत मूल्य आहे. साधारणपणे सगळ्या समाजामध्ये प्रेम म्हटल्यानंतर ताबडतोब लोकांच्या मनामध्ये युवक आणि युवती किंवा नवरा बायको किंवा प्रियकर आणि प्रियसी ह्यांच्यामधला मानसिक असलेली एकमेकाच्या बद्दलची उत्कटता, एवढ्या अर्थाने आपण प्रेम शब्द घेतो. कालच मी एक अत्यंत उत्कृष्ट लेख वाचला. बघा, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की वाचनाने माणूस अधिक त्याच्यातनं एक फ्रेशनेस, एक ताजेपणा माणसाला मिळतो. म्हणजे आता मी जे बोलतोय ना या माईकवरून, ह्या माईकवर देखील माझं प्रेम आहे. या लाईटवर, पंख्यावर, नदी, दगड, धोंडे अशी एकही गोष्ट नाही की ज्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही. ज्या रस्त्यावरून आपण चालतो ते रस्ते, पाऊलवाट, नदी, झाडे, पशु पक्षी सगळे. आणि त्याच्यामध्ये एक फरक असा आहे की सजीवांवर मधलं प्रेम आणि निर्जीवावर असलेलं आपलं प्रेम. आता निर्जीवांच्यावर जेव्हा आपण प्रेम जेव्हा करतो, म्हणजे दिल्लीमधले मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे दिल्लीमधले रस्ते. कारण तशा प्रकारचे रस्ते जगामध्ये, मी जे 22 देशांच्या मध्ये 23 देशांच्या मध्ये फिरलो, तशा प्रकारचे रस्ते मला जगात कुठेही सापडलेले नाहीत. वॉशिंग्टनमध्ये नाहीत, न्यूयॉर्कमध्ये नाहीत, लंडनमध्ये नाहीत, पॅरिसमध्ये नाहीत. पॅरिसमधले रस्ते म्हणजे नुसत्या पाऊलवाटा आहेत. आता माझ्या पाऊल वाटेवर म्हणजे माझ्या आजोळाची वाट, त्याच्यावर माझं प्रत्येक दिवशी एकदा तरी मला ते माझ्या आजोळाच्या पाऊल वाटेची आठवण येते. आणि त्याचं एक संपूर्ण चॅप्टर मी माझ्या आजोळाची वाट मी आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा निर्जीवांच्या मधलं प्रेम आणि सजीवांच्या मधलं प्रेम, म्हणजे समजा कुत्रा असेल, मांजर असेल, इन्क्लुडिंग साप असेल, सापाला सुद्धा खेळवणारे माणसं वगैरे असतात. क्वचित प्रसंगी साप ज्याच्या घरामध्ये असतो त्या माणसाला चावतो, पण शक्यतो साप देखील चावत नाही. वाघ तर इतका माणसाळलेला असतो की जराही वाघापासून धोका नाही. पृथ्वीवर असलेल्या दुसऱ्या प्राण्यापासून धोका असलेला सर्वात धोकादायक प्राणी म्हणजे माणूस. म्हणजे मला माझी बायको विचारायची, मी ज्यावेळी लेबर कॅम्पमध्ये गणित आणि विज्ञान शिकवायला जायचो रात्रीचा, कोळीवाड्याला राहत असताना, आणि रात्री 12 वाजता परत यायचो, तेव्हा मला बायको विचारायची, तुम्हाला भीती वाटत नाही? म्हटलं अजिबात भीती वाटत नाही. का भीती वाटत नाही? माणसं नसतात, कोण नसतात. माणसं नसतात म्हणून मला भीती वाटत नाही. कारण माणसाला जास्तीत जास्त धोका असलेला दुसरा प्राणी कुठला नाही, तो म्हणजे माणूस. रात्री गिरण्या सुरू असताना रात्री 12 वाजता देखील मुंबईमध्ये स्त्रिया मुक्तपणे फिरत असतात. आता आम्ही दिल्लीला 11 वर्ष मी माझी बायको होतो, तिथं म्हणणारे दिल्ली आपण लवकरात लवकर सोडूया. रात्री 8 नंतर तुम्ही बायकांना घेऊन किंवा एकटी बाई दिल्लीमध्ये प्रवास करू शकत नाही. म्हणजे निर्भयाचं एक प्रकरण झालं. आणि आता हळूहळू ते मुंबईत देखील येत आहे. तुम्ही उबरमध्ये बसलात किंवा ओलामध्ये बसलात तर तो टॅक्सी ड्रायव्हर जो असतो, जो गाडी चालवणारा, तोच काहीतरी अनागोंदी प्रकार करतो आणि तुम्ही धोक्यामध्ये येता. तेव्हा निर्जीवांचं म्हणजे जे प्रेम असतं, निर्जीव प्राणी, त्या निर्जीवान, त्या निर्जीव हे आपल्या प्रति प्रेम व्यक्त करू शकत नाही. आणि तरी सुद्धा त्या म्हणजे भाषेमध्ये, आणि तरी सुद्धा त्यांची व्यक्त करण्याची, प्रेम करण्याची एक त्यांनी स्वतंत्रपणे असे एक स्टाईल, स्वतः एक रिवाज, एक पद्धत त्यांनी शोधून काढलेली आहे. म्हणजे मांजर येऊन तुमच्या हातावर बसते किंवा तुमचा हात चाटते किंवा काय. प्रेम ही शाश्वत कल्पना का आहे, आणि मी त्याचाच उल्लेख फक्त साने गुरुजींच्या बाबतीमध्ये का करतो, तर साने गुरुजींनी नुसती प्रेम जगाला अर्पावे खरा तो एकाची धर्म, म्हणजे सगळ्या धर्मांच्या बाबतीमध्ये साने गुरुजींनी प्रेम हा एकची धर्म, म्हणजे जसं ज्याला इंग्रजीमध्ये मोनोथेइझम असं म्हणतात, जे राजा राममोहन राय होते, जगात एकच ईश्वर आहे, तसं प्रेम हाच ईश्वराची कल्पना आपण केली. ते माझा ईश्वर विश्वास नाही की लागून, तर मी सुरुवातीलाच म्हटलं की ईश्वराला एकदा घराबाहेर काढा. घराबाहेर काढा म्हणजे त्याला एकदा हे करा, म्हणजे बहिष्कृत करा ईश्वराला. कारण एकदा ती कल्पना मांडली, पण मग ज्यांना ईश्वर बांधण्याचं स्वातंत्र्य आहे ते ईश्वर ते बांधू शकतात. पण साने गुरुजींचं असं म्हणणं की जे गांधींचं होतं, सत्य अहिंसा, तेच साने गुरुजींचं म्हणणं होतं की प्रेम हे एक शाश्वत मूल्य आहे. आणि आज ते शाश्वत मूल्य व्यक्तिमधलं, समाजामधलं
समाज आणि व्यक्तीमधलं, देशादेशांच्या मधलं. आज जगामध्ये 54 देशांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन्स आणि तंटे आणि युद्ध सुरू आहेत. म्हणजे दुसरं जागतिक महायुद्ध झाल्यानंतर असं वाटलं होतं की आता यापुढे तिसरं जागतिक महायुद्ध होणार नाही. आता तिसरं जागतिक महायुद्ध कोणत्याही प्रश्नावर, विशेषतः ट्रेडच्या मुद्द्यावर, व्यापाराच्या मुद्द्यावर, म्हणजे ती एक एक देश अमेरिका गिळंकृत करून चाललेले आहे. म्हणजे व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला पकडून आणून त्यांना अमेरिकेच्या तुरुंगात ठेवलेलं आहे. सद्दाम हुसेनला मारलं. आणि एक लक्षात घ्या, आपण जे सगळे सहिष्णुता मानणारे देश स्वतःला जे समजतो विश्वगुरू, इतका दांभिकपणा कुठलाही नाही. सद्दाम हुसेनला फाशी दिल्यानंतर किंवा त्याला ठार मारल्यानंतर अमेरिकेमध्ये लाखो लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, सद्दाम हुसेनने जी काही दुष्कृत्य केली त्याला फाशी दिलं पाहिजे होतं, पण तो अधिकार इराकी लोकांचा होता, तो अधिकार अमेरिकेला नाही. आता ग्रीनलँड त्यांना पाहिजे, रशियाला युक्रेन पाहिजे. म्हणजे अशा तऱ्हेने सबंध टेन्शन्स आहेत. आता हे का सगळं होतंय? हे सगळं असं आहे की साने गुरुजीने जे सांगितलं की प्रेम हे एक माणसाच्या व्यक्तिगत जीवनातील किंवा समाज जीवनातील शाश्वत मूल्य आहे. आता मी हाच मुद्दा मी आत्ताच्या माझ्या एक 10-12 मिनिटाच्या बोलण्यासाठी का निवडला? महाराष्ट्रात 2 गुरुजी होऊन गेले. एक साने गुरुजी आणि दुसरे सदाशिव महादेव गोळवळकर गुरुजी. दुर्दैवाने आजचा महाराष्ट्र हा सदाशिव महादेव गोळवळकर गुरुजी यांच्या रस्त्याने चाललेला आहे. हा सगळा धोका जो निर्माण झालेला आहे तो विचारधन, इंग्रजीमध्ये बंच ऑफ थॉट्स, ह्या एका बायबल स्वरूप किंवा एखाद्या धर्मग्रंथ मानला जातो. कारण आजची संबंध जी विचारसरणी जी आहे, संबंध जे राजकीय तत्वज्ञान जे आहे, राजकीय जो व्यवहार आहे, त्या व्यवहाराचं स्क्रिप्ट, त्या व्यवहाराची पटकथा, त्या व्यवहाराची संबंध मांडणी, त्या व्यवहाराचा एक एक विचार, त्याची सूत्रबद्धता, ही विचारधन या पुस्तकामध्ये आहे. उदाहरणार्थ, एका प्रकरणामध्ये इंटरनल एनिमीज म्हणजे अंतर्गत शत्रू असं एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये पहिले मुसलमान, दुसरे ख्रिश्चन आणि तिसरे कम्युनिस्ट. तुम्ही 2014 पासूनचा तुम्ही क्रम जर बघितला तर ख्रिश्चन, मुसलमान आणि कम्युनिस्ट म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. संबंध भारतामध्ये जागतिक पातळीवर मान्यता पावलेली भारतातली एकमेव युनिव्हर्सिटी म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. कारण ती पुरोगामी विचाराची, भगतसिंगाच्या विचाराची. म्हणजे आज सुद्धा मी भगतसिंग जेव्हा वाचतो तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की वयाच्या 22व्या-23व्या वर्षी हा माणूस एवढा मोठा तत्ववेत्ता कसा होऊन गेला. म्हणजे प्लेटो, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस हे पण त्याने वाचलं होतं, वेद वाचले होते, उपनिषद वाचलेले होती. आणि दुसऱ्या अर्थाने कारण त्याच्या सुद्धा भगतसिंगाच्या सुद्धा विचारसरणीचा गाभा हे शाश्वत प्रेम, समाजावरचं, समाज बांधवांवरचं, देशावरचं. त्याच्यासाठी तो असं हसत हसत ज्या पद्धतीने त्याचं त्याचं त्याला फाशी देण्यात आली, तेव्हाही तो म्हणाला की मला इतर गुलाबांसारखं फाशी देऊ नका, मला एका राजकीय कैद्यासारखं मला फाशी द्या. म्हणजे मी काही क्रिमिनल नाही आहे, मी काही गुन्हेगार नाही आहे. तेव्हा हा सगळा जो विचार जो आहे, म्हणजे हिंदीच्या भाषेमध्ये आत्ताच मी दीपकला सांगत होतो की आपण बॉम्बेचं मुंबई केलं, पण मग हिंदीमध्ये आपण मुंबईचं बंबई काय म्हणतो आपण? मुंबई हे जर एकच नाव जर असेल तर सार्वत्रिक ते एकच नाव पाहिजे कुठल्या तऱ्हेने. आता हा ही साधी गोष्ट नाही आहे. मला असं वाटतं की या प्रत्येक गोष्टींच्या मध्ये एक विचार आहे. आता हिंदी भाषेच्या संबंधात जेव्हा विचार आपण करतो तेव्हा हिंदीचा आपण द्वेष नाही करत. हिंदी ही भारतातल्या सर्वाधिक जास्त लोकांनी बोलणाऱ्या उत्तर भारतीयाची आहे. हिंदी ही कंपल्सरी असू शकत नाही, पण आपल्या मनामध्ये पहिल्यापासून असं असं रुजलेलं आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी ही अत्यंत प्रगत भाषा आहे. तिला मराठी एवढं सुद्धा हे नाही आहे, इतिहास नाही आहे. पण रामधारी दिनकर ते भारतीय संस्कृतीचे 4 अध्याय किंवा प्रेमचंद, संपूर्णपणे भारतीय पातळीवरचे 2 लेखक जर म्हणायचे झाले तर एक म्हणजे टागोर आणि दुसरे प्रेमचंद. प्रेमचंदची कुठलीही गोष्ट तुम्ही वाचता ती प्रेमाने, वात्सल्याने ओथंबलेली असते.
आता प्रेमाने वास्तवाने ओसरलेले असते. म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की साने गुरुजी हे बालबोध लेखक होते. साने गुरुजींच्या इतका प्रभावी क्रांतिकारक लेखक महाराष्ट्रात दुसरा झाला नाही. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, याचा अर्थ काय? याचा अर्थ जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय होतो, तो भाषेच्या माध्यमातून असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, लैंगिक असेल, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला साने गुरुजींचं असं म्हणणं आहे, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. संपूर्णपणे जेव्हा मगाशी चिन्मयने उल्लेख केला की याचा पंढरपूरचा सत्याग्रह जेव्हा केला, तेव्हा गांधींनीच प्रत्यक्ष जाऊन सांगितलं साने गुरुजींना, हा सत्याग्रह करू नका. गांधींचा पाठिंबा होता अस्पृश्यता याला बंदीला घ्यायला, पण ते सुद्धा ऐकले नाहीत. साने गुरुजींचे सगळ्या साने गुरुजी गांधीजींचे एक मोठे एक सर्वमान्य अनुयायी, पण तरी सुद्धा स्वतःच्या सत्सद उद्देशी साने गुरुजी हे प्रामाणिक राहिले आणि त्याला तो सत्याग्रह केला. आणि साने गुरुजींच्या अश्रूमध्ये पंढरपूरचे देवालयाचे जे दरवाजे हे विरघळून गेले. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 1960 साली आपल्याला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर ज्या पद्धतीने उत्तरोत्तर साने गुरुजीला अभिप्रेत नसलेला महाराष्ट्र घडत गेला, त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील राज्यकर्त्यांनी, विचारवंतांनी, लेखकांनी, कवींनी लक्ष दिलं नाही. म्हणजे आता मगाशी चिन्मयी म्हणाले की त्याला वाटलं होतं असं की या ठिकाणी जास्तीत जास्त तरुण असतील. तरुणांना साने गुरुजी माहीत नाही. कारण साने गुरुजी माहीत नाहीत कारण साने गुरुजी क्रमिक पुस्तकामध्ये नाही. क्रमिक पुस्तकामध्ये टिळक आहेत, गोळवलकर आहेत, सावरकर आहेत. नमोस्तुते म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला असं वाटतं की एक वीर काय म्हणतात, वीरच आपल्या अंगात संचारतो. सावरकर हे मूलतः हिटलरवादी आणि मुसोलिनीवादी होते. हे या देशातील पुरोगामी समाजवादी आणि साम्यवादी लोकांना सुद्धा कळलं नाही. फडक्यांनी असं लिहिलेलं आहे, फडक्यांच्या राजकीय यती फडक्यांनी, की सावरकरांचा फॅसिझम हा हिटलरच्या फॅसिझमची स्वस्त आवृत्ती होती. ॲब्सोल्युटली फॅसिस्ट. पण सगळे शहीद भगत सिंग, देशभक्त बाबू गेनू किंवा दुसरा कोणतरी स्वातंत्र्यवीर फक्त एकट्या विनायक दामोदर सावरकरांना म्हटलं जातं. आणि दुर्दैवाने संपूर्ण मराठी मध्यम वर्गावर इतका सावरकरांचा प्रभाव आहे. आता सावरकरांच्या संबंध तत्वज्ञानावर मी याच ग्रंथालयामध्ये बसून समग्र सावरकरांचे 7 खंड वाचलेले आहेत. त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट वाचलेली आहे. आज महाराष्ट्र हा सावरकरांच्या मार्गाने चाललेला आहे. महाराष्ट्र गोळवलकरांच्या विचाराने चाललेला आहे. आणि सगळ्यात धोका जर कुठला असेल संविधानाला, वैचारिक धोका, तुम्ही अशा भ्रमात राहू नका की ते संपूर्ण घटनेचं पुस्तक बदलून दुसरं पुस्तक आणतील. आधीच 50% 60% घटना पोखरलेली आहे आणि त्याची जबाबदारी या देशातील राज्यकर्त्यांच्याकडे जाते. उदाहरणार्थ, जेव्हा इलेक्शन कमिशन मधून चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट काढून टाकला, तेव्हाच या देशामध्ये संपूर्ण आंदोलन व्हायला पाहिजे होतं ना. जेव्हा या देशामध्ये निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैशांचं वाटप झालं उघडपणे लाच देण्याचं, तेव्हाच आंदोलन व्हायला पाहिजे होतं. या देशामध्ये निष्क्रिय राजकीय पक्ष, निष्क्रिय तथाकथित लेखक, वाचक, विचारवंत आणि आपला समाज असा आहे. समाज, सोसायटी गेट्स द रुलर दॅट दे डिझर्व. त्यांच्या लायकीप्रमाणे राज्यकर्ते मिळतात. आपण जर गप्प राहिलो, मग अशी दीपक पवार असं म्हणाले की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. पाठीमागे असतं का म्हणे, आम्ही पाठीमागे राहू, तुम्ही पुढे राहिलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याकडे काय लेखक लोक कसं असं लोकांना हे करण्यासाठी म्हणतात काय की मराठी भाषेला मरण नाही. हा अत्यंत दुधखोळेपणा आहे, हा वेडेपणा आहे, इफ नॉट फुलिशनेस. भाषा कशी जगते, भाषा कशी वाढते, याचं कुठल्याही प्रकारचं शास्त्रीय ज्ञान नसल्यामुळे आपण असं म्हणतो. मी समजा उदाहरणार्थ या ठिकाणी इंग्रजीच्या ऐवजी भारतावर 200 वर्ष फ्रेंचने राज्य केलं असतं, तर आज इंग्रजीची भाषा फ्रेंचने घेतली असती. पोर्तुगीज असते तर पोर्तुगीजांची घेतली असती. डच असते तर डच लोकांनी घेतली असती. डच भाषा डेनिश भाषा झाली असती. राज्यकर्त्यांची भाषा किंवा जे जे जिंकतात त्यांची संस्कृती आणि त्यांची भाषा, त्यांचे रीतिरिवाज ते आपल्या गुलामांच्यावर लादतात.
मास्टर इम्पोजेस हिज कल्चर हर कल्चर ऑन द स्लेव्ह. म्हणजे आता झालंय आपल्याकडे असं, आपलं दोन दोन ठिकाणी आपलं मरण झालेलं आहे. एक तर असं आहे की इथला संपूर्ण अभिजन आज महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा खरा जर शत्रू कोण असेल तर तो या ठिकाणचा मध्यमवर्ग आणि अभिजन वर्ग. जसा आंबेडकर हा गरीब बौद्धांनी, गरीब दलित जनतेने जिवंत ठेवला आणि राज्य आणि त्यांच्या तथाकथित राजकीय अनुयायांनी विकून खाल्ला, तशाच प्रकारची परिस्थिती आपल्या आपल्या मराठी भाषेविषयी आहे. मी अनेक वेळेला मराठी सिनेमा बघतो. याचं कारण मला त्या मराठी संस्कृतीच्या कोशामध्ये जायला आवडतं. आजही माझ्या डोळ्यासमोर संबंध, माझ्या शाळेतले शिक्षक. म्हणजे एक मी तुम्हाला उदाहरण देतो प्रेमाच्या संबंधामध्ये. वाटचाल राबी जोशींचं पुस्तक आहे, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी वाचलं असेल. त्याच्यामध्ये हा एक धडा आहे गौरीच्या सगळ्या संबंधामध्ये. आणि धबधबा जो आहे गिरसप्पाच्या धबधब्याचे 4 भाग पडतात. त्याच्यामध्ये 3 प्रवाह मोठे आहेत आणि एक प्रवाह छोटा क्षीण प्रवाह आहे. त्याची नावं देखील इंग्रजांनी दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये एक शेवटचं असं त्यांनी लिहिलेलं आहे की ते 3 पुरुष दांडगट पुरुष आहेत. म्हणजे कल्पना काय करू शकतो लेखक. आणि ती गौरी, त्याला त्याने गौरी हे नाव दिलेलं आहे. ती आपली त्या दांडगट पुरुषापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ती बाजूला वाहते. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, हे माझ्या मी आत्मचरित्रात लिहिलेलं आहे, पुढे असं लिहिलेलं आहे की त्याच्यात गौरीच्या तो प्रवाहात नंतर खाली पडल्यानंतर ते व्हायला जेव्हा सुरुवात होते, धबधब्याच्या स्वरूपात खाली जेव्हा पडते आणि वाहते, तेव्हा त्याच्या कड्यामध्ये बाजूला, म्हणजे साईडला बाजूला एक चाफ्याचं झाड असतं आणि ते चाफ्याचं झाड वाकलेलं असतं. म्हणजे प्रेम कशावर करावं, तर त्याच्या पुढे राबी जोशीने असं लिहिलेलं आहे, त्या चाफ्याचं झाड गौरीचं सौंदर्य न्याहाळण्यासाठी इतकं वाकलेलं होतं की त्याचे पाय जर समोरच्या कड्यात जखडले गेले नसते तर त्याने गौरीमध्ये उडी घेतली असती. म्हणजे काय, म्हणजे कशावर प्रेम. या एका एका ह्याच्यामधून राबी जोशी माझ्या आवडते लेखक झाले. तेव्हा आपल्याला एका प्रतिगामी, रिॲक्शनरी, मागे घेऊन जाणाऱ्या गुरुजीकडून पुरोगामी, संत, शाश्वत मूल्य प्रेम आहे अशा गुरुजीकडे आपल्याला जायचं असेल तर आपल्याला फार प्रयत्न करावे लागतील. आत्ताच्या पेक्षा कितीतरी प्रमाणामध्ये हे करावं लागेल. आणि तसं जर झालं तरच आपण खऱ्या अर्थाने एक जो आधुनिक 1950 मध्ये त्यांनी 11 जून 1950 मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्याची संपूर्ण स्टोरी मला सांगितली विनायकराव कुलकर्णींनी. नागा गोरे बाहेर बसले होते, सभा संध्याकाळी 5:30ला चालले होते अमळनेरला आणि गुरुजी आतमध्ये कडी लावून झोपले होते. सभेची वेळ जरी झाली, हे मला विनायकराव कुलकर्णी जे मधु लिमेंचे जे सहकारी होते कामगार चळवळीमध्ये, गुरुजींना कम्युनिस्ट पक्षात जायचं होतं. मधु लिमियनच्यामुळे गुरुजी कम्युनिस्ट पक्षामध्ये गेलेले नाही. मधु लिमियने गुरुजींना समजावून सांगितलं कम्युनिस्ट तत्वज्ञान काय आहे, नाही ते विचाराने ते तिकडे चाललेले होते. संध्याकाळी 5:30ची वेळ झाली, गुरुजींनी शेवटपर्यंत दरवाजा उघडला नाही. मग दरवाजावर ठोठावून जेवढे दरवाजा उघडला, फोडला, तेव्हा कळलं की गुरुजींनी आत्महत्या केलेला आहे म्हणून. म्हणजे एकूण 3 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि 3 वर्षामध्ये त्यांचा भ्रमनिरास झाला. म्हणजे गुरुजी आज जर असते तर दिवसाला 50 वेळा आत्महत्या केली असती. इतकं बाहेरचं वातावरण कलुषित झालेलं आहे, इतका द्वेष. म्हणजे मुसलमानांना तर आपण मुसलमान असणं हे बाहेर उघडपणे सांगणं हे म्हणजे आपली स्वतःचं संरक्षण बहाल करण्यासारखं आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तीच परिस्थिती दलितांची आहे, तीच परिस्थिती स्त्रियांची आहे. आणि ह्या संपूर्ण वातावरणामधून पुन्हा एकदा भाषेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आता त्याच्याविषयी मी काय बोलत नाही, परंतु मला असं वाटतं गुरुजींच्या विचारांचं, गुरुजी आपले आयकॉनचं आपण समजले पाहिजे. जसे बाबासाहेब आंबेडकर आहेत, बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एका अर्थाने गुरुजींचे आपल्याला अनुयायी म्हणता येईल. म्हणजे संपूर्णपणे ज्या पद्धतीने अन्यायाच्या विरुद्ध गुरुजींनी संघर्ष केला त्याचं एक पुढचं टोक आंबेडकरांनी केलं, जे अगोदर तुकारामांनी सांगितलेलं होतं. तेव्हा एक मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि एकूणच संपूर्ण जो भारत ज्या दिशेने चाललेला आहे विध्वंसाकडे,
वी आर गोईंग टुवर्ड्स डिझास्टर. आपण एका अराजकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. त्यातला भाषेचा एक प्रश्न आहे, पण आपण सगळ्यांनी ते एकत्र येऊन केलं, प्रयत्न केले. जसं मगाशी दीपक पवार म्हणाले, चिन्मयी म्हणाले, त्या पद्धतीने आपापल्या परीने संबंध महाराष्ट्र आपण जर कव्हर करण्याचा प्रयत्न केला, गुरुजी, आंबेडकर, तुकाराम महाराज हे सगळे करून, तर आपण निश्चितपणे या अराजकापासून केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाला सुद्धा पुढच्या 20-25 वर्षामध्ये वाचवू शकू, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. धन्यवाद सगळ्या लोकांना. धन्यवाद.